हॅलो एव्हरीवन, मी वैभव शिंदे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो रॉयल अकॅडमी ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग कराडमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे तुम्हाला सिलेबस काय आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट्स कोणते आहेत, कोणते सब्जेक्ट तुम्हाला थिअरीसाठी असणार आहेत, कोणते सब्जेक्ट तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी असणार आहेत. तर बघा, मी एमएसबीटी ची जी केस स्कीम आहे त्याचा सध्याला ओपन करतोय. बघा, ही तुम्हाला स्कीम आहे, केस स्कीम आहे. या स्कीम मध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं 3 चॅप्टर, 3 जे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला थिअरीसाठी असणार आहेत. मग ते 3 सब्जेक्ट कोणते आहेत थिअरीसाठी? मग बघा, सर्वात महत्वाचा येतो म्हणजे कोणता आहे? बेसिक मॅथमॅटिक्स आहे, त्यालाच आपण M1 म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे कम्युनिकेशन स्किल, म्हणजेच काय रे, इंग्लिश आहे. आणि त्यानंतर तिसरा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे बेसिक सायन्स, त्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री. हे 3 सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला थिअरीसाठी असणार आहेत. बर, मग बाकीचे सब्जेक्ट काय आहेत? मग त्यामध्ये फंडामेंटल ऑफ आयसीटी आहे, इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे, त्यासोबत तुम्हाला योगा आणि मेडिटेशन आहे, इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहेत. हे सब्जेक्ट जे आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिकल साठी असणार आहेत. बर, मग थिअरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे काय? थिअरी म्हणजे तुम्हाला त्याचा पेपर लिहायचा आहे आणि प्रॅक्टिकल म्हणजे त्याची तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे फायनल साठी. बघा, मी कुठलं बोलतोय? हे फायनल साठी. मग बघा, जो तुमचा बेसिक मॅथमॅटिक्स आहे तो तुम्हाला किती मार्क्स आहे हे आपण बघूयात, किंवा जो तुम्हाला बेसिक सायन्स आहे तो किती मार्क्स आहे, किंवा फंडामेंटल ऑफ आयसीटी आहे तो प्रॅक्टिकल साठी काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपण आज बघणार आहेत. बघा, मग थिअरी, बघा इथे बघितलं तर तुम्ही काय आहे? थिअरी. मग थिअरी मध्ये इथे तुम्हाला दिसतंय बघा 30 मार्क्स, इथे किती दिसतंय? 70 मार्क्स, आणि टोटल किती मार्क्स आहे? 100 मार्क्स. तुमचा जो टोटल पेपर असणार आहे तो 100 मार्क्सचा थिअरीचा असणार आहे. मग त्याच्यामध्ये त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. मी तुम्हाला ते नंतर एक्सप्लेन करेन. 2 पार्ट मध्ये कसं? 30 मार्क्स आणि 70 मार्क्स. बघा, 30 मार्क्स आणि 70 मार्क्स. म्हणजे 30 मार्क्स कसे असतात? युनिट टेस्टचे असतात, आणि जो 70 मार्क्स आहेत ते तुमचा जो एमएसबीटी पेपर कंडक्ट करतं त्याचे आहेत. समजलंय? काय डाऊट आहे त्याच्यामध्ये? बघा, मग त्याच्यामध्ये मिनिमम मार्क्स जे आहेत ते किती पडायला पाहिजेत? 40. मिनिमम मार्क्स किती? 40. आणि मॅक्सिमम किती सांगा? 100 आउट ऑफ 100 मार्क्स तुम्हाला पडू शकतात. पडू शकतात का? येस, 100%. याचं सुद्धा तुम्हाला मी प्रूफ दाखवणार आहे की बाबा आपल्या क्लासेस मध्ये किती मुलांना 100 आउट ऑफ 100 मार्क्स पडलेत, किती मुलांना 70 आउट ऑफ 70 मार्क्स पडलेत. या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्याच्या पुढे बघा, इथे काय दिसतंय? हे एफएपीआर दिसतंय, इथे एसएपीआर दिसतंय. हे नक्की काय आहे? बघा, विद्यार्थ्यांचा त्यांना डिप्लोमा पूर्ण झाला तरी सुद्धा समजत नाही की नक्की हे एफएपीआर काय आहे, नक्की हे एसएपीआर काय आहे, हे एसएलए काय आहे, त्याची लॉंग फॉर्म माहित नाही. बघा, जर आपण डिप्लोमाला ऍडमिशन घेतलंय तर या सर्व गोष्टी आपल्याला छोटी छोटी गोष्टी समजली पाहिजे की नक्की काय आहे. तर बघा, हे एफएपीआर म्हणजे काय आहे? जर तुम्हाला मॅन्युअल्स असतात, बघा डिप्लोमाला तुम्ही जे ऍडमिशन घेतलं त्याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल्स असतात, त्या मॅन्युअल्सचे जे मार्क्स असतात ते तुमचे कुठे असतात? हे एफएपीआर मध्ये. तर एसएपीआर म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रॅक्टिकल्स असतात, बघा मी काय म्हणतोय, ते तुम्हाला प्रॅक्टिकल्स जे असतात त्याचे मार्क्स तुम्हाला एसएपीआर मध्ये असतात. आणि एसएलए म्हणजे काय? सेल्फ लर्निंग असेसमेंट. बघा काय म्हणलं? सेल्फ लर्निंग असेसमेंट. याचे तुम्हाला किती मार्क्स आहेत? 25 मार्क्स. प्रत्येक सब्जेक्ट साठी तुम्हाला एक काहीतरी छोटासा मायक्रो प्रोजेक्ट असतो. काय म्हणलं? मायक्रो प्रोजेक्ट. मग या मायक्रो प्रोजेक्टचे मार्क किती असतात? हे 25. मग इथं बघा, इथं डॅश दाखवले, इथं डॅश दाखवले, इथं डॅश दाखवले, इथं डॅश दाखवले. याचं मिनिंग काय? की म्हणजे जो बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे त्यासाठी तुम्हाला मॅन्युअल्स नाहीये, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल नाहीये, पण तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट आहे. समजले? मग टोटल मार्क्स किती होतात? बघा, हे 30 मार्क्स, हे 70 मार्क्स, टोटल झाले 100. आणि हे जे 25 मार्क्स आहेत टोटल झाले तुमचे 125 मार्क्स. समजले का? टोटल तुम्हाला मॅथ्स जो बेसिक मॅथमॅटिक्स असणार आहे तो किती मार्क्स असणार आहे? 125. त्याची तुम्हाला डिवाइड करून सांगतोय मी. 30 मार्क्स युनिट टेस्टचे असणार आहेत, 70 मार्क्स असणार ते तुमचे फायनल एक्झामचे असणार आहेत, आणि जे तुमचं सेल्फ लर्निंग असेसमेंट आहे त्याची तुम्हाला 25 मार्क्स असणार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला पासिंग साठी, बघा जस्ट मिनिट, त्यासाठी तुम्हाला पासिंग साठी जे मिनिमम मार्क आहेत ते किती पाहिजे सांगा बरं? 40 मार्क्स. बघा, 100 आउट ऑफ तुम्हाला मिनिमम 40 मार्क्स पाहिजेत जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर. पण बघा, आपल्याला 40 मार्क्स टार्गेट आहे का? नाही. आपलं टार्गेट असणार की मला 70 आउट ऑफ 70 मार्क्स पडले पाहिजेत, मला 100 आउट ऑफ 100 मार्क्स पडले पाहिजेत, आणि ते 100% पडू शकतात हे तुम्हाला मी आज प्रूव्ह करून दाखवणार आहे. बघा, आता पुढे बघा, नेक्स्ट सब्जेक्ट कोणता आहे? फिजिक्स. नंतर कोणता आहे सांगा बरं? केमिस्ट्री. हे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे बेसिक सायन्स अंडर येतात. मग त्याच्यामध्ये अगेन बघा, तुम्हाला इथे दिलेलं आहे की 70 मार्क्स तुमचा जो पेपर होणार आहे, इथे युनिट टेस्ट 30 मार्क्स असणार आहे, इथे बघा 70 मार्क्स असणार आहे. पण तुम्ही जर बारकाईने बघितलं तर इथे बघा तुम्हाला एक हॅश दिसतोय, इथे तुम्हाला स्टार दिसतोय, इतर वरती नाहीये ना, बरोबर? मग याचा मिनिंग काय होतो हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर बघा, हा जो स्टार आहे याचा मिनिंग आहे की तुमचा जो पेपर होणार आहे तो तुमचा ऑनलाईन होणार आहे. येस, बरोबर आहे की तुमचा जो पेपर आहे तो ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन म्हणजे कसा? एमसीक्यू टाइप पेपर होणार आहे.
आणि हॅशचा मिनिंग आहे तो जो पेपर आहे तो तुमचा एमएसबीटी कंडक्ट करणार आहे. कळलंय? त्याचा जो पेपर आहे तो कोण काढणार आहे? तुमचं एमएसबीटी पेपर तुमचं काढणार आहे. आणि त्याच्यानंतर बघा पुढे जे टोटल मार्क्स आहेत 25 परत बघा एफएपीआर दिलाय तुम्हाला, एसएपीआर दिलेला आहे. बरोबर. आता हे ऍट द रेटचं साईन म्हणजे काय? ऍट द रेट म्हणजे याचा मिनिंग होतो हा तुमचं जे प्रॅक्टिकल होणार आहे ते तुमची कॉलेजची फॅकल्टी आहे किंवा तुमचं कॉलेज कंडक्ट करणार आहे. म्हणजेच काय, जे तुमचं प्रॅक्टिकल असणार ते कसं असणार आहे? इंटरनल असणार आहे. समजलंय? त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेरची फॅकल्टी येणार नाहीये. तुमचा जो पेपर आहे तो प्रॅक्टिकलचा तुमची कॉलेजचीच फॅकल्टी आहे ती घेणार आहे. मग तसे बघा टोटल मार्क जो तुमचा सायन्सचा पेपर असणार आहे तो किती मार्क असणार आहे? 250. कळलंय? याच्यामध्ये काय डाऊट आहे का? बरोबर. आता बघा नेक्स्ट जो आहे तो म्हणजे आपला इंग्लिशचा पेपर राहिला. इंग्लिश मध्ये पण सेम पॅटर्न असणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे? 30 मार्क्स युनिट टेस्ट वाला असणार आहे. जे तुमचे युनिट टेस्ट क्लास टेस्ट 1 होते, क्लास टेस्ट 2 होते, तुम्हाला मी सांगेन ते एक्सप्लेन करून पूर्ण. नंतर बाजू तुमचे 70 मार्क्स यासाठी सुद्धा सेम पॅटर्न असणार आहे. आणि बाकीचे जे सब्जेक्ट आहेत फंडामेंटल ऑफ आयसीटी असेल, इंजिनिअरिंग वर्कशॉप असेल, योग अॅनिमेशन असेल किंवा तुमचा इंजिनिअरिंग ग्राफिक्स असेल, हे तुम्हाला थेअरीला नसून प्रॅक्टिकलला असणार आहे. मग तुम्हाला फायनलला तुमचं काय असणार? त्याचं प्रॅक्टिकल असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघा अगेन पासिंगसाठी जे मार्क्स वगैरे आहेत ते आहेत. म्हणजे एक गोष्ट समजली, आज मला एक गोष्ट समजली की जे मला पेपर लिहायचे ते 3च आहेत. थेअरीसाठी पेपर असणार ते किती असणार आहेत? मला 3. पहिला कोणता सांगा बरं? बेसिक मॅथमॅटिक्स, याला आपण प्रेमाने काय म्हणतो? M1. जो दुसरा असणार आहे तो म्हणजे कोणता? कम्युनिकेशन स्किल, म्हणजेच काय रे? इंग्लिश. आणि तिसरा म्हणजे बेसिक सायन्स. आणि बेसिक सायन्स मध्ये 2 पार्ट येतात, पहिला म्हणजे फिजिक्स आणि दुसरा म्हणजे केमिस्ट्री. पण एक गोष्ट लक्षात आली की सायन्स जो आहे तो पण अगेन पेपर कसं होणार आहे? आपला ऑनलाईन होणार आहे. म्हणजे थिअरी पेपर जे आपल्याला लिहायचे आहेत ते 2च आहेत. ते म्हणजे कोणता? बेसिक मॅथमॅटिक्स आणि कम्युनिकेशन स्किल. आणि यामधील सर्वात महत्वाचं जे असणार आहे सब्जेक्ट तुमचा या चालू सेमिस्टरचा, जो भरपूर जणांचा बॅक राहतो, ज्याला भरपूर जणांना भीती आहे की M1 अवघड आहे, M2 अवघड आहे, पण तो जो सब्जेक्ट सगळ्यात महत्वाचा कोणता असेल तर तो म्हणजे असणार आहे बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे M1. बरं, आता अवघड आहे का? थोडंसं आपण त्याचा सिलेबस वगैरे बघूयात, काय गोष्टी आहेत बघा. पुढे बघा. बरं ठीक आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पॅटर्न सांगतो की नक्की कसं असणार आहे. ठीक आहे, बघा टोटल मार्क्स मी किती म्हणणार आहे? 125. टोटल मार्क्स किती झाले? 125. त्याचे जे 25 मार्क्स असणार आहेत हे तर मला समजलं कशाचे? ते आपले मायक्रो प्रोजेक्टचे आहेत. मग आता पेंडिंग जे राहिले मार्क्स ते किती? 100. आणि त्याच्यामध्ये मी काय म्हटलं? 30 मार्क असणार आहेत ते युनिट टेस्टचे असणार आहेत आणि जो 70 मार्क्स असणार आहेत ते कसले? येस, 70 मार्क्स आपला फायनलचा जो पेपर होणार आहे, जो एमएसबीटी कंडक्ट करणार आहे, त्याचे 70 मार्क्स असणार आहेत. बरं, आता ह्या 30 पार्टला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. कसं बघा बरं? बघा मी 30 मार्क कसे आहेत ते तुम्हाला समजावून सांगतोय. एकदा गोष्ट लक्षात आली, 100 मार्क्स त्याच्यामध्ये 30 मार्क्स असतील आणि 70 मार्क्स असतील. तर या 30 मार्काला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. बघा, क्लास ज्यावेळी तुमचा कॉलेज चालू होईल त्यावेळी तुमची युनिट टेस्ट 1, त्याला काही जण क्लास टेस्ट म्हणतात, क्लास टेस्ट 1 होते, त्यानंतर तुमची युनिट टेस्ट 2 होते, त्याला क्लास टेस्ट 2 ही म्हणतात. ही मार्कची होते 30 मार्कची क्लास टेस्ट 1 आणि जी दुसरी होते ती 30 मार्कची. हे 2 झाल्या क्लास टेस्ट. आणि या दोन्हीचं काढलं जातं ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे काय बघा, जर तुम्हाला UT1 ला मार्क्स पडले तुम्हाला 25, जर तुम्हाला UT2 ला मार्क्स पडले तुम्हाला 25, मग काय केलं जातं? 25 प्लस किती? 25. टोटल मार्क्स किती झाले? 50 डिवायडेड बाय किती केलं जातं? 2. आणि तुमचे झाले किती मार्क्स? मग 25. समजलंय? मग याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 किती महत्वाचे आहेत. कारण याचे जे मार्क्स आहेत ते तुमचे परत अगेन इथे दिले जाणार आहेत. आउट ऑफ मध्ये फायनल मध्ये तुमचे मार्क्स दिले जाणार आहेत. मग बघा, UT1 ला तुम्हाला 30 पैकी 30 पडायला पाहिजेत, UT2 ला तुम्हाला 30 पैकी 30 पडायला पाहिजेत. तेव्हा तुम्हाला या दोन्हीचं ऍव्हरेज केलं तर आपलं किती झाले? 60 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे तुमचे झाले 30 मार्क्स. मग बघा, ज्यावेळी तुमचं कॉलेज चालू होईल त्या डे 1 पासून आपल्याला अभ्यास केला पाहिजे किंवा इव्हन त्याच्या आधीपासून आपल्याला अभ्यास केला पाहिजे की त्यामुळे आपल्याला UT टेस्ट 1 ला 30 पडतील, UT टेस्ट 2 ला 30 पडतील. हे 30 मार्क्स तुमचे, हे तुमचे 70 मार्क्स आणि टोटल तुमचे मार्क्स होणार आहेत 100 मार्क्स. आणि हे मार्क्स तुम्हाला पडू शकतात, याचं मी तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे. पण त्याच्यानंतर थोडंसं नेक्स्ट आपण बघूयात काही गोष्टी. बघा, तुमचा सिलेबस जो आहे, आता मी अगेन बघा मी कुठे जातोय? मॅथ्स कडे तुम्हाला डायव्हर्ट करतोय, कारण मॅथ्स सर्वात महत्वाचं आहे. कारण की बेसिक मॅथमॅटिक्स जर तुमचं M1 परफेक्ट झालं तरच तुमचं M2 परफेक्ट होणार आहे. कळतंय? कारण की के स्कीम मध्ये बघा, जो तुम्हाला जो डेरिव्हेटिव्ह अगदीच्या स्कीम मध्ये हा M2 मध्ये होता तो आता M1 मध्ये आलेला आहे. मग आता बघा,
काय आहे सिलेबस काय बघूयात. मग सिलेबस मध्ये बघा तुम्हाला चॅप्टर असणार आहेत, लॉगरिथम असणार आहे, मॅट्रिसेस असणार आहे, पार्शियल फ्रॅक्शन असणार आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज असणार आहेत, स्ट्रेट लाईन असणार आहे, फंक्शन अँड लिमिट असणार आहे, डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि नंतर असणार आहे मेजर्स ऑफ डिस्पर्जन. हे तुम्हाला टॉपिक असणार आहे, M1 साठी असणार आहे. आणि आता बघा हा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जर समजला नाही तर तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये प्रॉब्लेम होणार आहे. कारण हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत किंवा डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट आहेत तर तुम्हाला अगेन वापरायचे कुठं M2 मध्ये जो तुमच्या सेकंड सेमिस्टरचा असणार आहे. परत बघा हा तुमचा जो लॉगरिथम आहे हा लॉगरिथम तुमचा 2 मार्कला आहे. बघा 70 पैकी 2 मार्कला आहे. पण ह्याचे जर कन्सेप्ट क्लिअर नसतील, ह्या जो तुमचा लॉगरिथम आहे याचे जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्हाला अगेन तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे डेरिव्हेटिव्ह मध्ये. कारण लॉगरिथमची ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज करायच्या. बरं आता तुम्हाला सांगतो जर तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असेल नंतर तुमचं डिव्हिजन असेल याच्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल, हे जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर हा तुमचा जो मॅट्रिसेस आहे तो तुमचा क्लिअर होणार नाहीये. त्यामुळे पूर्णपणे बेसिक पासून स्टडी करणं हे खूप महत्वाचं आहे. परत बघा हा जो पार्शियल फ्रॅक्शन आहे त्याच्या अगेन कन्सेप्ट तुम्हाला जो तुमचा M2 आहे M2 मधल्या पण इंटिग्रेशन मध्ये लागतंय. त्यामुळं पहिल्यापासून अभ्यास करणं M1 ला सुद्धा तेवढंच सिरियसली घेणं हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्हाला असणारे चॅप्टर्स यावरती मी डिटेल ज्यावेळेला मी क्लासेस चालू करेल त्यावेळेला पूर्णपणे लॉगरिथम मध्ये किती मार्कला आहेत, मॅट्रिसेस किती मार्कला आहे, पार्शियल फ्रॅक्शन किती मार्कला आहे, त्याचा यूज काय आहे, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, ते किती इझी आहे, किती इझी पद्धतीने त्याला आपण अभ्यास करू शकतो या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगेन. बघा थोडंसं पुढे जाऊयात. आता महत्वाची गोष्ट आता जो आपला रिझल्ट आहे बघा रॉयल अकॅडमी मध्ये आता जो समर 25 जो पेपर झाला त्याचा मी तुम्हाला रिझल्ट तुम्हाला प्रूफ दाखवते की रॉयल अकॅडमी मध्ये 100 आउट ऑफ 100 किंवा 70 मार्क्स किती जणांना पडले आहेत आणि पडू किती शकतात. बघा आता बघा ही विद्यार्थिनी आहे अंजली कनसे. मॅथ्सचा जो पेपर झाला आता हा जो आहे आपला बघा रिझल्ट इथे दिसतोय तुम्हाला समर 2025 रिसेंटचा रिझल्ट आहे. आता जो लागला MSBTचा फर्स्ट इयरचा सेकंड सेमिस्टरचा जो रिझल्ट लागला त्याच्यामध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स जो M2 होता त्याच्यामध्ये जो रिझल्ट आहे बघा समर 2025 आहे. कनसे अंजली नाव आहे विद्यार्थिनीचं. याच्यामध्ये बघा मॅक्सिमम मार्क इथे दिसतंय का तुम्हाला, मॅक्सिमम मार्क किती आहेत 30, ऑप्टेंड किती सांगा बरं 30. म्हणजे युनिट टेस्ट 1 ला सुद्धा यांना 30 मार्क्स होते, युनिट टेस्ट 2 ला सुद्धा 30 मार्क्स होते आणि त्याचं बघा तुम्हाला एव्हरेज काढल्यानंतर त्यांना ऑप्टेन मार्क्स किती झाले 30. परत जो MSBTचा सेकंड जो पेपर कंडक्ट केला त्याच्यामध्ये बघा मॅक्सिमम मार्क किती आहेत 70 आणि पडले किती सांगा बरं 70. आणि बघा त्यांना 100 आउट ऑफ 100 मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे जर तुम्ही पहिल्यापासून अभ्यास करत असाल तर तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क्स मॅथ्स मध्ये डेफिनेटली पडू शकतात. या आपल्याकडे M1 मध्ये सुद्धा होता. M1 मध्ये सुद्धा ह्यांना युनिट टेस्ट 1 30 आउट ऑफ 30, युनिट टेस्ट 2 30 आउट ऑफ 30 आणि फायनलला 70 आउट ऑफ 70 मार्क्स. म्हणजे त्यांचं ऍव्हरेज जे आहे ते कितीचं झालं 100 आउट ऑफ 100 झालं. बरं एकच रिझल्ट आहे का नाही, जस्ट वेट. बघा पुढे बघा नेक्स्ट बघा कोण आहेत श्रावणी नरवडे. किती मार्क्स आहेत इथे बघा 30 मॅक्सिमम 30 ऑप्टेन 30. इथे बघा 70 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. बेसिक मॅथमॅटिक्स M1 मध्ये 100 आउट ऑफ 100, अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 मध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क्स आहेत. बघा 2 रिझल्ट झाले. आता पुढे बघा अजून नेक्स्ट बघा कोण आहेत श्रुती खांडके. बघा रिझल्ट इथं सरळ सरळ क्लिअरली बघा किती आहेत बघा 30 आउट ऑफ 30, 70 आउट ऑफ 70 आणि फायनलला किती सांगा बरं 100 आउट ऑफ 100. नेक्स्ट बघा अजून कोण आहेत सांगा बरं संपा श्वेता 30 आउट ऑफ 30, 70 आउट ऑफ 70, 100 आउट ऑफ 100. नेक्स्ट बघा कदम सिद्धी किती आहेत 30 आउट ऑफ 30, 70 आउट ऑफ 70, 100 आउट ऑफ 100. पुढं बघा नेक्स्ट अजून कोण आहे इथे लक्ष ठेवा बघा समर 2025 चा रिसेंटचा रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये बघा निखम विशाखा किती 30 आउट ऑफ 30, 70 आउट ऑफ 70, 100 आउट ऑफ 100. M1 मध्ये पण 100 आउट ऑफ 100, M2 मध्ये पण 100 आउट ऑफ 100. बघा पुढं नेक्स्ट निखिल हपसे बघा 30 आउट ऑफ 30, 70 आउट ऑफ 70, फायनल 100 आउट ऑफ 100. पुढे बघा नेक्स्ट कोण आहेत बघा बरं सार्थक कोणी युनिट टेस्ट 30 आउट ऑफ 30, 70 आउट ऑफ 70, 100 आउट ऑफ 100. पुढं बघा नेक्स्ट आता बघा श्रेया कदम. याच्यामध्ये काय झालं यांना बघा युनिट टेस्ट 1 जे आहे त्यांना त्याच्यामध्ये 30 आउट ऑफ 30 मार्क्स होते आणि युनिट टेस्ट 2 ला काय झालं 30 आउट ऑफ 29. त्यामुळे त्यांचे जे ऍव्हरेज झालं ते 30 आउट ऑफ बघा किती झालं 30 आउट ऑफ किती त्यांना मिळाले 29. इकडे फायनलला बघा जो MSBT ने पेपर कंडक्ट केला त्याला किती आहे 70 आउट ऑफ 70.
इथे बघा 70 आउट ऑफ 70, त्यामुळे त्यांना किती मार्क्स झाले? 99 मार्क्स झाले. मग आता बघा 70 आउट ऑफ 70 आपण जे आता पुढचे रिझल्ट आहेत ते बघूया. त्याच्यामध्ये नेक्स्ट बघा क्लास टेस्ट किती महत्वाची त्याच्यामध्ये तुम्हाला समजायचं. 30 आउट ऑफ 29 आणि इथे बघा मॅक्सिमम 70 आउट ऑफ 70 आणि ऑब्टेन्ड 70 आउट ऑफ 70 म्हणजे किती झाले सांगा बरं? 99 मार्क्स झाले. पुढे बघा याच्यामध्ये पण बघा ध्रुव खरात किती आहे सांगा बरं? युनिट टेस्ट ला 30 आउट ऑफ 30, युनिट टेस्ट ला 29 आणि परत बघा जो फायनल जो आहे इथे मार्क्स बघा तुम्ही 100 आउट ऑफ किती झाले? 99, 70 आउट ऑफ 70. पुढे इथे बघा नेक्स्ट कोण आहे? पृथ्वीराज पिसाळ 70 आउट ऑफ 70. क्लास टेस्ट क्लास लेट लावला, क्लास जर का लेट लावला, युनिट टेस्ट 1 झाली, युनिट टेस्ट केल्यानंतर तुम्हाला मार्क्स तरी पडले, नंतर जागा व्हायचं नाही, त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट जो आहे तो दिसणार आहे युनिट टेस्ट 1 ला. बघा इथे एक जस्ट तुम्हाला एक नॉर्मल एक्झाम्पल देतोय. 30 आउट ऑफ किती मिळाले रे? 17. इथे किती बघा 70 आउट ऑफ 70 मार्क्स मिळाले. 70 आउट ऑफ 70 जो एमएसबीटी ला पेपर कंडक्ट केला होता त्याच्यामध्ये 70 आउट ऑफ 70 आहे. त्यामुळे पहिल्यापासून अभ्यास करणं ते खूप महत्वाचं आहे. पुढे बघा आता बघा जर थोडंसं फास्ट मध्ये जाऊयात, भरपूर रिझल्ट आहेत त्यामुळे 70 आउट ऑफ 70 कोण आहे? आर्या पवार. M1 मध्ये पण 70 आउट ऑफ 70, M2 मध्ये सुद्धा 70 आउट ऑफ 70. पुढे अजून बघा कोण आहे? सायली शिंदे दिसतंय का इथं? 70 आउट ऑफ 70. नेक्स्ट बघा अजून कोण आहे? श्रेया जाधव बघा 70 आउट ऑफ 70. पुढे कोण आहे अजून? शंभूराज कोकरे किती? 70 आउट ऑफ 70. आणि हा आपला बघा फायनल रिझल्ट. याच्यामध्ये नीट बघा 70 आउट ऑफ जे 70 आहेत ते तब्बल 16 विद्यार्थ्यांना, रॉयल अकॅडमीच्या 16 विद्यार्थ्यांना तुम्ही मोजू शकता बघा, हे 8 आहेत आणि हे 8 आहेत, 16 विद्यार्थ्यांना 70 आउट ऑफ 70 मार्क्स आहेत. आणि 70 आउट ऑफ 69 आहेत ते बघा अलिशा मुजावर, सानिका तावरे, श्रद्धा देशमाने आहेत, रिया दारवे, अदिती भोसले, रिया जाधव, सायली रावण, अंजली शिंदे, इम्रान जमादार, दिव्या जाधव, हे टोटल 10 जण आहेत त्यांना 70 आउट ऑफ 69 मार्क्स आहेत. 70 आउट ऑफ 70 वाले किती झाले? 16 जण. 70 आउट ऑफ 69 वाले किती झाले? 70 आउट ऑफ 69 हे 10 जण. आणि याच्यामध्ये अजून बघितलं तर 68 वाले, 67 वाले, 66 वाले, 65 वाले असे भरपूर विद्यार्थी आहेत. 64, 63, 62 भीग लागलाय. असे जवळजवळ 72 विद्यार्थी आहेत ते 60 प्लस आहेत आउट ऑफ 70. बाकीच्या क्लासेस मध्ये जेवढे विद्यार्थी नाही आहेत तेवढे आपल्या बॅनरवरती रिझल्ट आहेत. त्यामुळे रॉयल अकॅडमीचे टीचिंग असेल, डेव्हलपमेंट असेल 100% करा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आता पुढे जर का बघूयात आपले जे रिव्ह्यूज आहेत बघा, तुम्ही गुगलला चेक करू शकता, रॉयल अकॅडमी ऑफ डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी बघा, गुगलला जाऊन सर्च करा, तिथं तुम्हाला आपले रिव्ह्यूज समजतील किंवा नक्की टीचिंग कसं आहे. क्लास टेस्ट जर संडेला टेस्ट आपण क्लासमध्ये घेतो, ऑफलाईन घेतो, त्यासोबतच अजून महत्वाचं की प्रत्येक लेक्चर नंतर आपण त्याच्याबद्दल रिव्हिजन लेक्चर घेतो. युनिट टेस्टच्या अगोदर युनिट टेस्टचा आपण क्लासमध्ये 2-3 पेपर काढतो, त्याच्या विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेतो. जेव्हा 70 मार्क्सचा एमएसबीटीचा पेपर असेल त्याच्या अगोदर पण आपण क्लासमध्ये 3-4 पेपर विद्यार्थ्यांकडून सॉल्व्ह करून घेतो, विद्यार्थ्यांकडून चेक करून घेतो आणि त्याचाच हा रिझल्ट आहे जो आपण आता बघितला. त्याचाच हा रिझल्ट म्हणून आलेला आहे बघा. त्याच्यामध्ये एकदम 70 आउट ऑफ 70 असेल, 69 असेल, 68 असेल, 67 असेल, कारण रॉयल अकॅडमीमध्ये तेवढ्या फोर्सफुली विद्यार्थ्यांकडून स्टडी करून घेतला जातो. विद्यार्थ्यांच्या आवडीनं, विद्यार्थ्यांच्या कलानं त्यांना टेस्ट सॉल्व्ह करून घेतल्या जातात आणि त्याचमुळे हा रिझल्ट आहे. आणि थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ बघितला. तुम्ही आपल्याला कॉल करू शकता. आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण बॅनर्स टाकले आहेत. हा फक्त या वर्षीचा रिझल्ट नाहीये. तुम्ही जर बघितलं इंस्टाग्रामला तर रॉयल अकॅडमी 2023-24 चा रिझल्ट बघा, 2022-23 चा बघा, 2024-25 चा रिझल्ट बघा. तुम्ही आपले इथे युटीचे रिझल्ट आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करा अजून अपडेट मिळण्यासाठी. थँक्यू सो मच. सी यू इन क्लास.